कायद्याचा धाक निर्माण करणं आणि नागरिकांच्या मालमत्तेचं संरक्षण करणं ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र ही जबाबदारी केवळ गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापुरती मर्यादित नसून नागरिकांना तत्काळ मदत करणं, नुकसान टाळणं आणि गुन्हेगारांपर्यंत वेगाने पोहोचणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. याच कर्तव्य दक्षतेचं आणि कार्यक्षमतेचं उत्कृष्ट उदाहरण विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने अवघ्या काही तासांच्या कालावधीत दिला आहे. एका बाजूला 14 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करून महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला चोरीस नेण्यात आलेल्या 3 बैलांचा गुन्हा नोंद होण्यापूर्वीच शोध घेऊन शेतकऱ्याला दिलासा देण्यात आला. पहिल्या घटनेत LIC कॉलनी परिसरातील फिर्यादीच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने अंदाजे 9 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सुमारे 14,48,550 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी केली होती. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तपासासाठी नियुक्त केला. गुप्त माहितीदार, तांत्रिक विश्लेषण आणि शास्त्रीय तपासाच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान श्यामल मोहन राठोड, वय वर्ष 40, राहणार कन्हेरी तांडा, तालुका जिल्हा लातूर हिला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत तिनेही गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी 9 तोळे 4 ग्रॅम वजनाचे सुमारे 13,63,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दुसऱ्या घटनेत सारोळा येथील शेतकरी विभीषण संपत्ती बनसोडे याच्या शेतातून मध्यरात्री 3 बैल चोरीस नेण्यात आले होते. शेजारील नातेवाईकाने बैल ओरडत असल्याची माहिती दिल्यानंतर मालकाने डायल 112 वर संपर्क साधला. माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार त्र्यंबकेश्वर अनिल विरकर आणि दीपक आबाजी सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात परिसरातील शेतशिवार, बांध आणि रस्त्यांवर कसून शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर घटनास्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील एका शेताच्या बांधावर अंधारात बांधून ठेवलेले 3ही बैल पोलिसांना आढळून आले. त्यानंतर बैलांची ओळख पटवून ते शेतकरी विभीषण बनसोडे यांच्या ताब्यात देण्यात आले. तत्पर कारवाईमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान टळलं. या दोनही घटनांमधून विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांची सतर्कता, तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता आणि गुन्हे उघडकीस आणण्यातील कार्यक्षमता अधोरेखित झाली. एकीकडे लाखो रुपयांच्या मालमत्तेची चोरी उघडकीस आणून आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन असलेली जनावरं वेळेत शोधून त्यांना दिलासा देण्यात आला. सदर दोनही कारवाया पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात पार पडला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.